सत्य सांगतो, कोणाचीही कुठलंही कुटुंब कुठल्याही स्त्रीचं स्वप्न पूर्ण करत नाही. कुठलाही पुरुष त्या स्त्रीचं स्वप्न पूर्ण करत नाही. तो सपोर्ट करेल, सगळं काय करेल, पण तुमची स्वप्न फक्त आणि फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. मी एक सिंपल उदाहरण देतो. तुम्ही किती लोकांचे लग्न झालेले आहेत? आज उचलून माहेरी किती पैसे देता तुम्ही? नाही देऊ शकता. ठीक आहे, तुमचा हर्बल लाईफचा पैसा तुम्ही वाटेल तेवढा तुमच्या आई वडिलांना देऊ शकता. लक्षात ठेवा, तुमचा पैसा आहे. ठीक आहे, तुम्हाला फ्रीडम मिळणार आहे. मी तुमच्यात भांडणं लावत नाहीये, मी तुम्हाला फक्त तुमची रियालिटी दाखवतो. कधी कधी आपल्याला आपली ताकद माहीत असणं फार महत्वाचं आहे, कारण प्रत्येक स्त्री ही फक्त मानसिक अवलंबून असते पुरुषांवर. आणि मी पुरुष असून मी काय माझ्या बायकोला कधी छळलं नाही. माझ्या बायकोचं मत माझ्याबद्दल खूप चांगलं आहे, जसं तुमचं तितकंच चांगलं मत आहे. पण मी हे मुद्दाम का सांगतोय, कारण कधी कधी जी आग असते ना, त्या आगीलाच माहित नसतं की ती किती मोठा उजेड स्फोट निर्माण करू शकते. हे तुम्ही लोकांनी अंडरस्टँड केलं. हर्बल लाईफ बिझनेस माझ्या मते जन्माला फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी आले, कारण हृदयातनं काम कोण करतं? स्त्रिया करतात. लोकांना मदत करण्याची भावना कोणाकडे असते? स्त्रियांकडे असते. बरोबर. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं त्रास शारीरिक कोणाला असतो? आम्हाला महिन्याला पिरियड्स नाही येत, तुम्हाला येतात. रोज काढता तुम्ही, दर महिन्याला तो त्रास काढता, गोळ्या खाऊन काढता, झोपून काढता. आम्हा पुरुषांना नसतो तो. ठीक आहे, डिलिव्हरीचा त्रास कोणाला काढत? तुम्ही लोक काढता, आम्ही नाही. आम्ही नुसतं वाघासारख्या चक्रा मारत असतो हॉस्पिटलच्या त्या बाहेर. ठीक आहे, हे ओळखा, तुमच्यामध्ये ताकद आहे. निसर्गाने परमेश्वराने दिलेली ताकद आहे, ती ताकद वापरा. मला एकही स्त्री फेल होताना बघायची नाहीये, नाही तर माझ्या समोर पण उभं राहू नका. जेन्युनली सांगतो, आत्ता कल्टी मारा लगेच. मला अशा स्त्रिया माझ्या आसपास पाहिजे. ठीक आहे, की ज्या कितीही त्रास असले तरी टटके उभा राहील आणि आपला हर्बल बिझनेस मोठा. माझ्याकडे ही पोरगी आहे, तुम्ही हिची स्टोरी कधीतरी लाईफची ऐका, जे तिने खस्ते खाल्लेले आहेत, जे ती त्रासात गेलेली आहे, पण अशी उभी आहे. ठीक आहे, का? कारण स्त्रियांमध्ये ताकद असते. परमेश्वराने तुम्हाला बनवलेलंच तेवढं ताकदवर, ती ओळखा. ठीक आहे, आणि नुसतं तुमचं नाही, तर तुमच्या नवऱ्याचे पण स्वप्न तुम्ही पूर्ण करा, तुमच्या पोरांचे पण स्वप्न तुम्ही. पुरुषांवर अवलंबून नाही राहायचं स्वप्न पूर्ण करायला. तो जे काय देईल ना ते एक्स्ट्रा आहे. आपण म्हणतो ना, लोक बोलतात 60 नंतर बोनस. नवरा जे काय देईल तो बोनस. ठीक आहे, माझं मी निर्माण कर. ठीक आहे, हर्बल लाईफ मध्ये शेवटचं वाक्य लक्षात ठेवा. हर्बल लाईफ मध्ये 70% यशस्वी लोक ह्या स्त्रिया आहेत. आणि स्त्रिया गेट टीम झाल्या, मिल टीम झाल्या की पुरुष नुसता स्टेजवर जातो आणि म्हणतो आम्ही बिझनेस सुरू केला. आम्ही? तू कधी होतास रे? आम्ही गेट टीम होईपर्यंत तर कधी साथ दिली नाहीस, आता लगेच आम्ही. सो हे ओळखा, तुमच्या ताकद. आम्ही पुरुष खूप पॉवरफुल आहोत, कारण आम्हाला शारीरिक पण चांगलं बनवलेलं आहे, मानसिक पण प्रबळ बनवलेलं आहे, खूप ताकदवान बनवलेलं आहे. पण हे होत असताना हे लक्षात घ्यायचं की स्त्रिया कमी नाही. आणि हा बिझनेस कोणासाठी आहे? का? तुम्ही हृदयातनं करा, आम्ही खिशातनं करतो. आज कितना माल मिला, कल कितना. तुम्ही तसं नाही करत, तुम्ही कधी मोजत नाही पैसा. ठीक आहे, तुम्ही काय मोजता? सर तिला मदत करायची, सर त्याचं अमुक करायचं, सर त्याला कॉल करा. किती छळता तुम्ही लोक, मला माहिती आहे ना. सगळ्यांना पटतं ना हे. सर तिच्याशी बोला ना, सर मी बोलत असताना मध्ये अनम्यूट करा, सर ऐका ना माझा अमुक आहे रे. ठीक आहे, का? इच्छा असते ना, भावना आहेत, भावनांमुळे. सो ऑल द बेस्ट. स्वतःची ताकद ओळखा. शिक्षणाची काहीही संबंध येत नाही, तुमच्या बॅकग्राऊंडची काही संबंध. तुम्ही आता खड्ड्यात असा, तुम्ही आता कर्जात असा, तुम्ही आता झोपड्यामध्ये राहा, काही करा, पुढच्या 5 वर्षांमध्ये हे सगळं बदललेलं असेल. मी तुम्हाला हमी देतो. तुमच्या स्किनमध्ये खूप फरक पडलाय, खूप नॅचरल स्किन आलंय. मी आता 2 महिन्यापूर्वी भेटलो त्यास पांढरं होतं सगळं, आता पूर्ण पिगमेंटेशन आले. मग आज शेवटचा दिवस आहे, आखाड पार्टी करायची. थँक्यू सो मच. थँक्यू. माझ्या खूप शुभेच्छा तुम्हा लोकांबरोबर आहे. आणि मी जेन्युनली तुम्हाला सांगतो, मला माझ्या ऑर्गनायझेशनची प्रत्येक स्त्री प्रेसिडेंट्स टीम पिन लावून हवी आहे पुढच्या 3 वर्षांमध्ये. तोपर्यंत माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. ठीक आहे, माझी इच्छा पूर्ण नाही होणार. ठीक आहे,
करताल करताल मेहनत हारणार नाही किती त्रास झाला तरी पुढे चालत राहणार कोणी शेक्स नाही घेतलं तरी त्याला कन्व्हिन्स करणार ठीक आहे 100% आणि काही अनएथिकल नाही करायचं कधी हा लाड्या लबाड्या करायच्या नाही एकदम इमानदारी तर परमेश्वर पण तुमच्या बरोबर